नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर याआधी पण मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की घर बसल्या किंवा घर सांभाळून स्त्रिया एक नव्हे तर 15 व्यवसाय करू शकतात. तर ते काय आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. त्यातनं तुम्हाला खूप आयडियाज येतील की तुम्ही काय करू शकता यावर. तर आजचा व्हिडिओ आहे की तुम्हाला शिवणकाम येऊ देत किंवा अथवा नको येऊ देत, पण तरी देखील तुम्ही त्यातून उत्पन्न मिळवू शकता किंवा त्यातून पैसे कमवू शकता, तेही घर बसल्या. तर ते कसं ते आपल्याला या व्हिडिओतनं बघायचं आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर ज्यांना शिवणकाम येतं आणि ज्यांच्याकडे मशीन आहे, शिवणकाम येतं, त्यांना तर पैसे कमवणं खूप सोपं आहे. परंतु ज्यांना शिवणकामच येत नाही करायला किंवा त्यांच्याकडे मशीन नाहीये, मग अशांना पैसे कमवायचे तर ते कसे तेच आपण बघायचंय. तर ज्यांना येत आहे त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, पैसेही जास्त मिळू शकतात. परंतु तुम्हाला इथे शिवणकाम येत नाहीये, तुमच्याकडे मशीन नाहीये, तर मग मात्र तुम्हाला यामध्ये पैसे थोडे कमी भेटतील. पण भेटतील, अगदीच काहीच नाही भेटणार असं नाही. जर तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही यातून करू शकता. तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला एक सांगते, अगदी सोपा मार्ग आहे पैसे कमवण्याचा आणि शिवणकामातून. तर जवळपास जर तुमच्या कुठे गारमेंट वगैरे असेल ना, तर तिथे जायचं आणि तिथे धागे कटिंगचं काम देतात. आता तिथे जाऊन सांगितलं की मला धागे कटिंगचं काम हवंय, तर ते अगदी लहान मुलंही करू शकतात, काही नसतं. ती लोक आपलं कुर्ते किंवा शर्ट्स वगैरे देतात आणि त्याचे धागे कटिंग करायला सांगतात. तर ते धागे कापायचं काम घ्यायचं असतं, ते करायचं आणि पुन्हा त्यांना द्यायचे. ते आपले पीस जे एवढे आपल्याला देणार ते मोजून देतात, किती दिले आहेत ते, आणि पुन्हा मोजून घेतात आणि त्यानुसार पैसे देतात. पण याला पैसे खूप कमी मिळतात. मी पुन्हा तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणताय की शिवणकाम येतच नाहीये, माझ्याकडे मशीनच नाहीये, तर पैसा पण त्याचप्रमाणे मिळणार. तर अगदी बेसिक काम आहे, तर पैसेही याला कमी मिळतात. तर दुसरं काम जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते पण तुम्हाला गारमेंटमध्येच मिळणार आहे. तर तिथे टॅग लावायला देतात, प्राइस टॅग असतात किंवा त्यांच्या कंपनीचे जे टॅग असतात ना ते लावायला देतात. त्याला एक ना छोटीशी रशी असते, ती बांधलेली असते. आपल्याला जेवढे पीस देणार ती लोक मोजून त्याला ते बांधायचे आणि द्यायचं असतं. तर ते काम पण अगदी सोपं आहे, तेही तुम्ही घर बसल्या फावल्या वेळेत करू शकता. परंतु हे दोन कामं जी आहेत, धागे कटिंगचं, त्याला तर अगदीच कमी पैसे आहेत. त्यानंतर थोडेसे जास्त मिळतात ते टॅग लावायला, तर यांना पैसे कमी असतात. तर ते काम तुम्हाला मिळू शकतं, परंतु तुम्हाला तुमच्या इथे जाऊन गारमेंट शोधावं लागेल. गारमेंट प्रत्येक एरियात असतं, असं नाही असतं असं नाहीये. जाऊन तुम्हाला चौकशी करायला लागेल कुठे आहे वगैरे, आणि तिथे जाऊन मग तुम्हाला त्या गारमेंटमधून हा माल घेऊन करायला लागेल. तर आणि ती लोक देतात, त्यांना हवेच असतात हे टॅग वगैरे लावणारे आणि धागे कटिंग करणारी माणसं हवीच असतात, तर ते देतात आपल्याला. तर ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर यातून थोडंसं जास्त पैसे मिळतात. ते कशात? तर बटन्स लावण्यामध्ये. तर हे पण बटन्स लावणं किंवा हुक्स लावायला याला थोडेसे जास्त पैसे मिळतात. तर हे तुम्हाला 2 ठिकाणी मिळतील कामं. एक तर गारमेंटमध्ये, जिथे तुम्ही जे मी आधी सांगितलं त्याप्रमाणेच गारमेंटमध्ये जायचं, तिथे विचारायचं. जर तुम्हाला बेसिक थोडंसं बटणं वगैरे लावता येत असतील किंवा हुक्स लावता येत असतील तर ते लोक पण देतील काम. किंवा मग टेलर असतात, जे आपल्या शेजारचे टेलर असतात, त्यांना सांगायचं तर ते लोक पण देतात. त्यांना पण हुक्स बटन्स वगैरे लावण्यासाठी अशी माणसं हवीच असतात. तर त्यांच्याकडे जायचं. फक्त तुम्हाला सुरुवातीला स्वतःला जावं लागतं, तिथे बोलावं लागतं. ते तुमच्यापर्यंत येणार नाहीत, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. जर आपल्याला 2 पैसे कमवायचे तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण जायचं असतं, विचारायचं, तर मग ही कामं मिळतात. अगदी तेव्हा त्यांच्याकडे नसेल काम, कधी कधी काय होतं की आधीचीच माणसं असतात, घेऊन जाणारी असतात, तर पण त्यांच्याकडे नंबर वगैरे देऊन ठेवायचा, कॉन्टॅक्ट्समध्ये राहायचं त्यांच्या, तर नक्कीच हे काम मिळतं. त्यानंतर त्या पुढचं, आता बटन्स आणि हुक्स झाले, त्यानंतर त्याच्या पुढे आणखीन थोडेसे पैसे कशामध्ये जास्त मिळतात ते मी सांगते. हे स्टेप बाय स्टेप मी सांगते की पैसे कशामध्ये वाढतात. सगळ्यात कमी मिळतात धागे कटिंगमध्ये, त्यानंतर आहेत टॅग लावण्यामध्ये, त्यानंतर थोडेसे जास्त मिळतात तुम्हाला बटन्स हुक्स लावणारे. आता त्याहून थोडेसे जास्त पैसे, आता किती ते मला प्रॉपर नाही माहिती, पण हा त्यांचा क्रम आहे, या क्रमाने मिळतात. ज्याप्रमाणे तुम्हाला काम मिळतं त्याप्रमाणे तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता. तर दुसरं आहे बेसिक काही ना टाके असतात, धावती शिलाई वगैरे असं काय काय म्हणतात ना,
त्याप्रमाणे बेसिक टाके असतात त्यांचे, ती लोक दाखवतात गारमेंटवाले आपल्याला, की एखादा कुर्ता वगैरे असतो त्यांना ते लोक मॅचिंग थ्रेड देतात, सगळं मटेरियल देतात आणि ते सांगतात की या पद्धतीने इथे ते टाके मारून आम्हाला हवे आहेत. त्या पद्धतीने आपण त्यांना पण फिनिशिंग आणि काम व्यवस्थित केलं आणि टायमावर दिलं ना तर ते आपल्याला पण व्यवस्थित काम वेळेवर त्यांना देणं पण खूप गरजेचं असतं. मग ते लोक पण आपल्याला ते व्यवस्थित अगदी नेहमी देतात काम, तर ते करून द्यायचं. तर हे काम तुम्हाला गारमेंटमध्येच मिळेल. आपल्या नॉर्मल टेलर्सकडे मला थोडी शंका वाटते मिळेल असं, कारण त्यांच्याकडे इतकं नसतं काम. गारमेंट्समध्ये कसे लॉटने एकदम काय म्हणतात कुर्ते वगैरे बनवले जातात किंवा टॉप्स वगैरे बनवले, तेव्हा त्यांना ते लागतातच धागे वगैरे, अशा धावत्या शिलाया वगैरे घालणारे, तर ते लोक देतात. किंवा छोटे छोटे सिक्वेन्स असतात लावायचे, मणी असतात, तर तेही काम मिळतं. तर तुम्हाला तिथे जाऊन विचार, जर ज्या पद्धतीने तुम्हाला जेवढा याचं काम येतं ना त्या पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन बोलून काम घरच्या घरी घेऊ शकता. घरी आणायचं, करायचं आणि द्यायचं आहे, असंही करू शकतात. त्यानंतर आहे घर बसल्या, जर तुम्ही जर आधीपासूनच करत असाल फॉल बिडिंगचं वगैरे काम किंवा नसाल करत, तर यापुढे पण तुम्ही करू शकता, फॉल बिडिंग करू शकता, घर बसल्या करू शकता. जर पूर्वीपासूनच जर तुम्ही फॉल बिडिंग करत असाल आणि तुम्हाला आणखीन काम हवं आहे, तर तुम्ही तुमच्या शेजारच्या टेलरकडे जा, जिथे ब्लाऊज वगैरे शिवले जातात तिथे, आणि त्यांच्याशी बोलून घ्या. तर ती लोकांकडे पण आहे ना, काय होतं, जेव्हा लेडीज जातात ब्लाऊज शिवायला तेव्हा त्यांना सांगतात की ह्या साडीला फॉल बिडिंग करायची आहे का. जर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला असेल ना टेलरकडे, तर ती लोक साडी घेतात. सपोज तुम्ही फॉल बिडिंगचे बाहेर 80 रुपये घेत असाल, तर ती लोक तुमच्याकडनं ते तुम्हाला 60 रुपये देतील, 20 रुपये ते त्यांना फायदा घेणार. पण ठीक आहे ना, तर तुम्हाला हेही काम मिळू शकतं, तर तुम्ही असंही करू शकता. तर ते बघून घ्यायचं किती पैसे त्यांना द्यावे लागतात टेलरला आणि काय, ते तसं बोलून घ्यायचं आणि ते करून द्यायचं. फक्त काम वेळेत देणं खूप गरजेचं आहे, तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये थोडे पैसे जास्त मिळतात. तर ही सगळी कामं होती की तुम्हाला टेलरिंग व्यवस्थित येत नाहीये, तुमच्याकडे मशीन नाहीये, त्यांच्यासाठी ही होती, आणि तुम्हाला घर बसल्याही करायचं त्यांच्यासाठी होतं. परंतु ज्यांच्याकडे मशीनही आहे, त्यांना टेलरिंग काम येतंय छानपैकी, त्यांच्यासाठी तर प्रचंड स्कोप आहे. तुम्ही काही करू शकता. तुम्ही कुर्ते शिवू शकता, त्यानंतर ब्लाऊज शिवू शकता, ऑल्ट्रेशनची कामं घेऊ शकता. आणि शिवणकाम हे इतक्यातच मर्यादित नाही राहिलं आहे, तर आता काय करतात, पडदे शिवून लोक घेत आहेत, गोधड्या शिवून घेत आहेत, लहान मुलांचे जे कपडे असतात तेही शिवून घेतात. म्हणजे लहान मुलांचे कपडे म्हणजे मी तुम्हाला सांगते, बाळंत विडा ज्याला म्हणतात, तर ते पण आजकाल खूप चालतं. त्याचा पण खूप छान बिझनेस होतो. जर तुमच्या शेजारी सगळ्यांना जर कळलं की तुम्ही हे बनवतात, मग त्याच्यामध्ये एक सेटच करून ठेवायचा की झबलं, टोपरं, त्यानंतर लंगोड झालं, त्यासोबत गोधड्या द्या, असं छान छान तुम्ही ते बाळंत विडा जर तयार करून ठेवलात ना, तर त्यामध्ये पण प्रचंड चांगला बिझनेस होऊ शकतो तो. आणि क्वालिटी चांगली द्यायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींसाठी. तर अशा एक ना अनेक आपण व्यवसाय घर बसल्याही करू शकतो. फक्त थोडासा विचार करावा लागतो, आपल्याला काय येत आहे ते बघावं लागतं. तर आजचा हा व्हिडिओ यासाठीच होता की ज्या महिलांना शिवणकाम येत नाहीये परंतु त्यांना घर बसल्या 4 पैसे कमवायचे आहेत, त्यासाठीच हा मी छोटासा व्हिडिओ बनवला होता. जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.